संभवम् तदा लम्बे दयालम्बम् लम्बोदरपदाम्बुजम् नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः कैलासराणां शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटिझळाळि कारुण्यसिन्धो भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोणतारी या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा
सारा सार वदवीता सद्गुरुराया हो, सारा सार वदवीता सद्गुरुराया हो। सारा सार वदवीता सद्गुरुराया हो, गुरुराया गुरुराया हो, गुरुराया गुरुराया हो। सारा सार वदवीता सद्गुरुराया हो, मंगल धाम जीवन नर हरि पाया रे, मंगल धाम जीवन नर हरि पाया रे। बालकृष्ण चरणी लक्षणा गोरे, श्री राम चरणी लक्षणा गोरे। सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ रे, सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ रे। सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ रे, रूप ध्याऊ रूप ध्याऊ रे, रूप ध्याऊ रूप ध्याऊ रे। सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ रे, तन्मय हो बोली बलवंता प्रेमी गाऊ रे, तन्मय हो बोली तन्मय हो बोली तन्मय हो बोली बलवंता प्रेमी गाऊ रे। बालकृष्ण चरणी लक्षणा गोरे, श्री राम चरणी लक्षणा गोरे, राधा राम चरणी लक्षणा गोरे, सीता राम राम राम, राधा राम राम राम, श्री राम राम राम। सीता राम राम राम, राधा राम राम राम, श्री राम राम राम। बालकृष्ण चरणी लक्षणा गोरे, श्री राम चरणी लक्षणा गोरे, राधा राम चरणी लक्षणा चरणी लक्षणा नाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी प्राण्या। देव गजानन ध्याये प्राण्या, जासे पहाता भवश्रम गेला, जासे पहाता भवश्रम गेला। जासी पहाता भवश्रम गेला, ते सुख
ईश ध्याने गणाधीश होणे असे सांगती वेदशास्त्रे पुराणे प्रचिती सही येतसे अन्वयाने जया ध्यान जे तेची त्या लागी होणे श्री मंगलमूर्ती मोरया. श्रोते हो, सर्व संग परित्याग करून चतुर्थाश्रम स्वीकारला. यती होण्याची आयती संधी साधली आणि आपल्या जीवनाचं सार्थक केलं. अनेक वेदांतपर ग्रंथ लिहिले, त्यापैकीच ज्ञानमोदक नावाचा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. स्वतः थोर गणेश भक्त असे हे गोसावीनंदन स्वामी महाराज गुजरात मधील तंजावर येथील रहिवासी. मंडळी, आज आपण जो अभंग निरूपणासाठी चिंतनासाठी घेतलेला आहे तो गोसावीनंदन स्वामी महाराज यांचा आहे. कसं आहे, आत्मोद्धारासाठी स्वतःच्या आत्म्याचा उत्कर्ष गाठण्याबरोबरच इतर सर्व समाजाचा उत्कर्ष, इतरांच्या आत्म्याचा उत्कर्ष कशामुळे बरं होईल? अहो, सर्वसामान्यांपासून सर्व मान्यांपर्यंत सर्वांना सुख, समाधान, आनंद, सोय, सुविधा कशामुळे बरं मिळेल? त्याचप्रमाणे लौकिक जीवनात, आपल्या अलौकिक जीवनात सुद्धा उत्तम गती कशी मिळेल असा समाजासाठी सतत विचार करणारे असे हे गोसावीनंदन स्वामी महाराज. आपल्या समाजाचं हित कशामध्ये आहे, कोणत्या पद्धतीने समाजाचं चांगलं कर्म होईल याचा सतत विचार करणारे असे हे गोसावीनंदन स्वामी महाराज. आजच्या या अभंगामध्ये आपल्याला काय बरं सांगतात? देव गजानन ध्याई प्राण्या, देव गजानन ध्याई, ज्यासी पाहता भवश्रम गेला ते सुख बोलू काही किंवा ते सुख वानू काही. जो स्मरता मग संकट कैसे नाम तयाचे गाई. गोसावीनंदन तनु मने वाचा विनटे ज्याच्या पायी. ते काय म्हणतात? त्यांच्या विचारांना शब्दरूपता देताना म्हणतात, हे प्राण्या, देव गजानन ध्याई. आता मंडळी, प्राण्या म्हणजे कोण? तर मनुष्य नावाचा जो हा प्राणी आहे त्याला प्राण्या म्हटलेलं आहे. त्यामुळे इतर कोणत्याही मनुष्येतरांना उपदेश न करता माणूस म्हणून जो जन्माला आला आणि माणसाप्रमाणे आचरण असलेल्या प्रत्येकाला म्हणजेच माणसाला उपदेश करताना ते प्राण्या असं संबोधतात. आणि अजून कसं आहे, उपदेश करून जनावर ऐकतील की नाही माहिती नाही हो, पण जनांवर मात्र नक्कीच त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे या मनुष्य नावाच्या प्राण्याला उपदेश करताना ते म्हणतात, तू काय कर? ध्यायी, म्हणजे ध्यान कर. आता ध्यान करायचं तर ते आपण सर्वजण करत नाही का हो? ते आपल्याला ध्यान करा असं सांगतात. आपण सर्वजण ध्यान करतो, पण जर खरोखर ध्यान करायचं असेल तर ध्यान करण्यासाठी एखादं ध्येय आपल्या डोळ्यांसमोर, आपल्या समोर आधी असणं गरजेचं आहे. तात्पर्य, आपण जे ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवू त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी, त्या ध्येयाच्या विशिष्ट अशा ध्येयाच्या पूर्ततेसाठी आपण एकाग्रतेने ध्यान केलं पाहिजे. वर्णन केलेलं आहे, एकाग्रतया चिंतनम तद ध्यानम इत्यर्थः. नुसतं ध्यान करा म्हणजे झालं का? तर नाही, ते एकाग्रतेने असलं पाहिजे. एकाग्रतया चिंतनम तद ध्यानम. आपलं जे ध्येय आहे ते ध्येय पूर्ण करण्यासाठी एकाग्रतेने पूर्ण लक्ष तिथे केंद्रित करून ध्यान करणं, असं महाराज आपल्याला सांगतात की अशा पद्धतीचं ध्यान तुम्ही करा. आता ही एकाग्रता जी आहे
ती सोपी आहे का हो? आपलं मन एका जागी कधी स्थिर राहतं का? तुम्ही सर्वजण इथे बसलात, तुमच्याही मनामध्ये वेगळे वेगळे विचार सुरू असतील. मी इथे तुम्हाला सांगतेय, संवाद साधतेय कीर्तनाच्या रूपात. बोलता बोलता माझ्याही मनात विचार सुरू आहेत. मग याला एकाग्रता म्हणावी का? मंडळी, या एकाग्रतेचे एकूण 3 प्रकार सांगितलेले आहेत. कनिष्ठ एकाग्रता, मध्यम एकाग्रता आणि उत्तम एकाग्रता. आता तात्पर्य म्हणजे हे 3ही प्रकार समजण्यासाठी एक छोटासा दृष्टांत आपण पाहूया. एका छोट्याशा गावात एक गृहस्थ राहत होते आणि त्या गावामध्ये एका रस्त्याच्या बाजूलाच शेजारी त्यांचा वाडा होता आणि त्या घरामध्ये त्यांची 3 मुलं राहत होती. एके दिवशी झालं काय, ती 3ही मुलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत खेळतच होती बाहेर. वडिलांना राग आला. इतका वेळ फक्त खेळ खेळतात म्हटल्यावर अभ्यास कोणी करायचा? मुलं शाळेत जाऊन येतात आणि त्यांचा गृहपाठ पालक नंतर करतात, असं उपयोगाचं नाही. त्यामुळे त्या वडिलांना राग आला आणि त्या वडिलांनी त्या 3ही मुलांना अभ्यास करायला सांगितलं. अर्थात मोठा वाडा होता म्हटल्यावर वाड्यामध्ये अनेक खोल्या होत्या हो. प्रत्येकाला एक एक खोली दिली आणि तिघांनाही अभ्यास करायला सांगितलं. या तिघांचा अभ्यास सुरू झाला. थोड्या वेळानंतर काय झालं, ज्या रस्त्याच्या बाजूला त्यांचा वाडा होता त्या रस्त्यावरून लग्नाची एक वरात जात होती. अर्थात लग्नाची वरात म्हटल्यावरती धूमधडाक्यातच सगळं साजरं झालं पाहिजे. बँड बाजा फार मोठ्याने आवाज सुरू होता, वाद्यांचा मोठा आवाज सुरू होता. वडिलांनी विचार केला, या आवाजामुळे आपल्या मुलांचं लक्ष विचलित तर होत नाही ना. मुलं खरोखर अभ्यास करतायत का अभ्यासाचं सोंग करतायत ते आपण जरा तपासून येऊ. असं म्हणून आपल्या लहान मुलाच्या खोलीमध्ये प्रथम ते वडील आले. त्याला विचारलं, काय रे, किती अभ्यास झाला? तुला काही जाणवलं का रे? कुठला आवाज वगैरे आला होता का? त्या मुलानं सरळ सरळ उत्तर दिलं, अहो बाबा, असं काय विचारता? त्या रस्त्यावरून ती नाही का लग्नाची वरात चालली आहे, किती धूमधडाक्यात सगळे साजरे करतायत, त्या वाद्यांचा किती मोठा आवाज येतोय. अभ्यास होईल नंतर, मला ते बघू द्या आधी. वडिलांच्या लक्षात आलं, मुलाचं काही अभ्यासात अजिबात लक्ष नाही. आता वडील दुसऱ्या मुलाच्या खोलीमध्ये आले. या दुसऱ्या मुलाच्या खोलीमध्ये आल्यानंतर तोच प्रश्न वडिलांनी मुलाला विचारला, कसला आवाज वगैरे आला का? त्या मुलानं सांगितलं, बाबा, आवाज तर येतोय पण कसला ते काही माहित नाही, माझं अभ्यासात लक्ष आहे, एवढं काही मला कळत नाही, जाणवत नाहीये. परिणामतः या मधल्या मुलाचं अर्ध लक्ष अभ्यासात आणि अर्ध लक्ष बाहेर असं होतं. आता हे जे वडील होते ते तिसऱ्या मुलाच्या खोलीत आले. त्या मुलाला पण तोच प्रश्न विचारला. त्या वडिलांनी त्या मुलाला आवाज दिला, काय रे, कसा चाललाय अभ्यास? तो म्हणाला, बाबा, अहो मगाचपासून अभ्यास करतोय पण अजून संपतच नाहीये, भरपूर आहे. काय झालं हो? नाही, कसला आवाज वगैरे आला का रे तुला? तर तो मुलगा म्हणाला, नाही हो, काही तुम्ही आवाज वगैरे दिला होतात का? वडील म्हणाले, नाही नाही, तू अभ्यास कर. असं सांगून वडील बाहेर आले. तात्पर्य, या 3ही मुलांनी एकाग्रतेचे 3 प्रकार जे आहेत ते आपल्याला दाखवून दिले. सर्वप्रथम जो मुलगा अभ्यास करत होता, ज्याचं अभ्यासात मुळीच लक्ष नव्हतं, त्याला कनिष्ठ एकाग्रता म्हणतात. म्हणजे अभ्यासात अजिबात लक्ष नाही, बाहेर इतरत्र सर्वत्र लक्ष सुरू आहे. आता त्यानंतर मधला मुलगा जो होता त्याचं अर्ध लक्ष अभ्यासात आणि अर्ध लक्ष बाहेर होतं, त्याला म्हणतात मध्यम एकाग्रता. आणि आता जेव्हा तिसऱ्या मुलाला त्यांनी विचारलं, त्याला जाणवलं पण नाही की आपल्या घराच्या बाजूने अगदी लग्नाची वरात चालली आहे, मोठमोठ्याने वाद्यांचा आवाज येतोय, इतका तो मग्न पूर्ण होऊन अभ्यास करत होता. इतकी एकाग्रता त्याच्यामध्ये होती अभ्यास करताना. यालाच म्हणतात उत्तम एकाग्रता. असे एकाग्रतेचे 3 प्रकार आहेत आणि आपण जर ध्यान करायचं, आपल्याला ध्यान करायचं असेल तर ते एकाग्रतेने केलं पाहिजे. मग मंडळी, आता आपल्यालाच ठरवायचं आहे या 3 प्रकारांपैकी कोणत्या एकाग्रतेचा आधार घेऊन आपल्याला ध्यान करायचंय, कनिष्ठ, मध्यम की उत्तम.
आपल्याला जर ध्येय प्राप्त करायचं असेल तर उत्तम एकाग्रतेनेच आपल्याला ध्यान केलं पाहिजे, तरच त्याला महत्व आहे, नाहीतर काय उपयोग. बर, महाराज सांगतात ध्यान करा. आपण करत नाही का ध्यान? आपण ध्यान करतो. दिवसभरात कितीतरी गोष्टींचं ध्यान करतो, अनेक विषयांचं ध्यान आपण करत असतो. मग तरी सुद्धा महाराज ध्यान करा असं का बरं आपल्याला सुचवतात? तर मंडळी, आपण ज्या गोष्टींचं ध्यान करतो ते जड विषयांचं ध्यान करतो, विषयांच्या आहारी जातो आणि म्हणून त्या विषयांचं ध्यान करतो. परिस्थिती कशी असते? तात्पुरतं, आत्तासाठी मला आनंद मिळायला हवा म्हणून मी तेवढ्यापुरतं ध्यान केलं, तेवढ्यापुरता मला आनंद मिळाला म्हणजे मी सुखी असं आपल्याला वाटतं. म्हणजेच काय होतंय, आपण ज्या गोष्टींचं ध्यान करतो ते विषय जे आहेत ते क्षणिक आहेत, क्षणभंगूर आहेत, त्या वेळापुरताच आपल्याला आनंद देणारे आहेत, त्या वेळापुरताच समाधान मिळतो. नवीन गाडी घेतल्यावर त्या क्षणीचा आनंद पूर्ण वेळ राहतो का हो? कडकडून भूक लागलेली असते आपल्याला, तेव्हा पहिला घास काय असेल ते मला खायचंय अशी जेव्हा आपली अवस्था होते, तेव्हा पहिला घास ग्रहण केल्यानंतर जो आनंद मिळतो तो जेवण पूर्ण संपेपर्यंत टिकतो का? कमी कमी होत जातो. तात्पर्य असं आहे की आपण विषयांच्या मागे जातो, जे विषय आपल्याला क्षणिक आनंद देणारे आहेत, क्षणिक समाधान देणारे आहेत. पण मंडळी, मला सांगा, या जगात असा कोणता मनुष्य आहे की ज्याला क्षणिकच आनंद हवाय? म्हणजे 5 मिनिटं मला आनंद झाला की पुढे नंतर दुःख आलं तरी चालेल, असं कोणी विचार करतो का हो? मला दुःख चालेल असं कोणीही कधीच म्हणत नाही. आनंद सगळ्यांनाच हवाय आणि तो शाश्वत आनंद हवाय, शाश्वत समाधान, शाश्वत सुख जे कधीही तुटणार नाही, ज्याचं खंडन कधीच होणार नाही, असं समाधान, असा आनंद आपल्याला अपेक्षित आहे. मग असं समाधान, असा आनंद जर आपल्याला मिळवायचा असेल तर महाराज काय सांगतात? जड विषयांचं ध्यान करण्यापेक्षा ध्यानाचा विषय बदला म्हणजे सगळं सोपं आहे. म्हणजे काय? विषयांचं ध्यान करण्यापेक्षा विषयातीत असणारा तो परमात्मा, परब्रह्म. आता विषयातीत म्हणजे विषयांपासून जो फार लांब आहे अशा त्या परमात्म्याचं, त्या परब्रह्माचं ध्यान करा. अर्थात त्या परमात्म्याला, परब्रह्माला, त्या तत्वालाच ईश्वर, देव अशी संज्ञा आहे. त्या ईश्वराचं ध्यान करा. ईश्वराची शक्ती अशी आहे की तो आपल्या बुद्धीच्या पलीकडचा आहे, पण त्याची कृपा असल्याशिवाय आपली बुद्धी काम करत नाही. बरं, आता असंही नाही की आपण रोज त्याच्याशी बोलू शकू, संवाद साधू शकू, पण त्याच्या कृपेशिवाय, त्याची इच्छा असल्याशिवाय आपल्याकडून कर्मही घडत नाही. असा सर्व शक्तिमान असा तो ईश्वर आहे, देव आहे. आता मंडळी, देव या शब्दामध्ये दिव धातू आहे, ज्याचा अर्थ सर्व प्रकाशमान, प्रकाशित असा आहे. म्हणजे जो स्वतः प्रकाशमान आहे, इतरांनाही जो प्रकाश देतो, प्रकाशित करतो, अशा त्या ईश्वराचं ध्यान करा, त्या देवाचं ध्यान करा. बर, आता हा जो देव आहे तो कुठे कुठे बरा आहे असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येईल. काय असतं, निराकार असेल तर ध्यान करणं कठीण होतं, पण जर साकृत असेल, आकार समोर असेल तर त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून ध्यान करणं अगदी सोपं आहे, कारण समोर आकार असतो. मग असा हा निराकार असणारा देव हा कुठे कुठे बरा आहे? काय आपण केलं म्हणजे त्याचं ध्यान करू शकू? मंडळी, खरं सांगू का, देव कुठे आहे असा प्रश्न विचारण्यापेक्षा देव कुठे नाही असा जर प्रश्न आपण स्वतःला विचारला तर उत्तर सोपंच आहे. आर्यमध्ये वर्णन केलेलं आहे, भूजल तेजस मीरख, भूजल तेजस मीरख, रवि शशि काष्ठादिकी असे भरला, स्थिर चर व्यापुनी अबघाय,
स्थिरचर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांगुले उरला. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 हरे हरे राम 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 काय वर्णन केलंय? भूजल तेज समीरख रवी शशी काष्ठादिके असे भरला. स्थिरचर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांगुले उरला. आता भू जल तेज समीर आणि ख ही पंचमहाभूत आहेत. पंचमहाभूत सूर्य चंद्र या सर्वांमध्ये स्थित असणारा एवढंच नव्हे, सर्व स्थिरचर व्यापून तो परमात्मा आपल्याच हृदयामध्ये स्थित आहे. फक्त आपण त्याला शोधलं पाहिजे, त्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकानं कष्ट करावेत. अशा त्या ईश्वराची देवाची उपासना करा, त्या देवाचं ध्यान करा असं महाराज म्हणतात. आता पुढचा टप्पा, देवाचं ध्यान करायचं एवढं कळालं, पण कोणत्या देवाचं ध्यान करायचं? आपल्याकडे अनेक देव आहेत, देवांची कमतरता नाही. मग नेमकं कोणत्या देवाचं ध्यान करायचं? 33 कोटी देव आहेत असं आपण ऐकतो मंडळी, पण या 33 कोटीमध्ये कोटी हा जो शब्द आहे तो आपण संख्यावाचक बघतो, म्हणजे करोड या अर्थानं घेतो. कदाचित आपल्यापैकी सर्वांना ह्याची माहिती असेल, पण तरीही जाता जाता मुद्दा सांगते. या कोटी शब्दामधला संख्यावाचक अर्थ जो आपण घेतो तो तसा नसून प्रकार असा त्याचा अर्थ आहे. 33 करोड देव नाही येते, 33 प्रकार आहेत. त्यामध्ये सूर्य आहेत, 12 सूर्य आहेत, रुद्र आहेत, अश्विनी कुमार आहेत, अष्टवसू आहेत, असे सगळे मिळून ते 33 प्रकार आहेत. असो तरी पण भरपूर देव आहेत. प्रभू श्रीराम आहेत, भगवान गोपाल कृष्ण आहेत, त्याप्रमाणे देवींची संख्या सुद्धा भरपूर आहे. मग कोणत्या देवाचं ध्यान करायचं? याचं उत्तर देताना महाराज आपल्याला सांगतात, देव गजानन ध्यायी प्राण्या देव गजानन ध्यायी. हे प्राण्या तू काय कर? गजाननाचं ध्यान कर, त्या गणपतीचं ध्यान कर. आता गणपती म्हणजे गणांचा अधिपती. मंडळी, गजानन हा शब्द एकूण किती अक्षरांचा आहे असा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही मला काय उत्तर द्याल? सांगू शकता बरं का, मी खरंच प्रश्न विचारते, बोलायचं म्हणून बोलत नाहीये. गजानन या शब्दामध्ये एकूण किती अक्षर आहेत असं तुम्हाला वाटतं? बऱ्यापैकी हा बरोबर. आपण बघताना गजानन हा शब्द 4 अक्षरी आहे असं बघतो, पण त्यामध्ये गजानन या शब्दामध्ये गज आणि आनन या दोघांचं एकरूपत्व होऊन संधी होऊन गजानन असा शब्द तयार होतो. गजानन ही पंचाक्षरी देवता आहे. कसं आहे, आता खेडेगावामध्ये जेव्हा भूताखेतांची बाधा होते, ती बाधा उतरवणारे जे मांत्रिक असतात त्यांना पंचाक्षरी म्हणतात. त्याचप्रमाणे या पंचमहाभूतांची बाधा मला होणार नाही याची काळजी घेणारी देवता अशी ही पंचाक्षरी गजानन देवता आहे. गजाचं आनन आहे म्हणून गजानन. आनन म्हणजे मुख. गज म्हणजे काय? गज म्हणजे आनंद, गज म्हणजे औदार्य, गज म्हणजे बुद्धिमत्ता, गज म्हणजे सौंदर्य. आणि या बरोबर उलट काय आहे? जग. गज जग. जगामध्ये मात्र याच्या विरुद्ध विपरीत गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. या जगामध्ये सगळीकडे कुरूपता आहे, दुष्टता आहे, कंजूषपणा, मूर्खपणा आपल्याला बघायला मिळतो. हे वेदावे, षड्रिपू, विकार, वासना या गोष्टी प्रलोभन दिसतात. मग मंडळी, आपल्या या जगामध्ये
गजाचे सर्व गुण यावे असं वाटत असेल तर गजाचा आनंद ज्याला आहे म्हणजे आरंभ या जगाचा जो आहे तो मूलाधार स्थितोस नित्यम, अशा त्या गजाननाचं मंगलमूर्तीचं ध्यान करा असं महाराज आपल्याला सांगतात. देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी. बर, आता फक्त गोसावीनंदन स्वामी महाराजच असं आपल्याला सांगतात का की गजाननाचं ध्यान करा? असं नाहीये. अनेक शास्त्रकार आहेत, अनेक सुभाषितकार आहेत, श्लोककर्ते, सर्वजण त्या गजाननाचं स्मरण, त्या गजाननाचं नामस्मरण, पूजन अर्चन आपल्याला करायला सांगतात. त्यामध्ये एक श्लोक आहे, विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते श्रीमंगलमूर्ती मोरया. आता याचा अर्थ सुद्धा आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल. विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते, किंवा पाठभेद तसा आहे विघ्नस्तस्य न बाध्यते. म्हणजे काय? विद्यारंभे, विद्या ग्रहण करण्यापूर्वी त्या मंगलमूर्तीचं गजाननाचं स्मरण, नामस्मरण, नाम नमस्कार आपण केला पाहिजे. विवाहेच, विवाहाच्या पूर्वी सुद्धा त्या गजाननाचं स्मरण केलं पाहिजे. प्रवेशे निर्गमे तथा, घरामध्ये प्रवेश करताना, घरातून बाहेर जाताना त्या मंगलमूर्तीचं गजाननाचं स्मरण केलं पाहिजे. संग्रामे संकटे चैव, युद्धाच्या वेळी रणांगणामध्ये असताना सुद्धा पूर्वी त्या मंगलमूर्तींचं स्मरण केलं पाहिजे. आणि आपल्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा तर मंगलमूर्तींचं स्मरण आपण करतोच, कारण विघ्नहर्ता, विघ्नांचा नाश करणारी अशी ही देवता आहे, आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते, या सर्व गोष्टी जो पाळतो विघ्नस्तस्य न जायते असं म्हटलेलं आहे. कोणत्याही प्रकारचं विघ्न, कोणत्याही प्रकारचं संकट त्याच्यावर ओढावत नाही. आणि जरी संकट आलं असेल तर त्या संकटातून तरुण जाण्यासाठी जी शक्ती आपल्याला लागते ती शक्ती मंगलमूर्ती आपल्याला देते. म्हणून त्या गजाननाचं मंगलमूर्तीचं ध्यान करा असं महाराज आपल्याला सांगतात. आणखीन एके ठिकाणी या मंगलमूर्तींचं वर्णन, त्यांचं महत्व सांगणारा एक श्लोक आलेला आहे. हरेणायध्यातस्त्रिपुरमथने चासुरवधे गणेशः पार्वत्या बलिविजयकालेऽपि हरिणा विधात्रा संसृष्टौ उरगपतिना क्षोणिधरणे नरैः सिद्धौ मुक्तौ त्रिभुवनजये पुष्पधनुषा श्रीमंगलमूर्ती मोरया. काय वर्णन केलं यामध्ये? हरेणायध्यातस्त्रिपुरमथनेच्या सुरवधे गणेशः पार्वत्या बलिविजयकालेऽपि हरिणा विधात्रा संसृष्टौ उरगपतिना क्षोणिधरणे नरैः सिद्धौ मुक्तौ त्रिभुवनजये पुष्पधनुषा. भगवान महादेवांनी सुद्धा, शंकरांनी सुद्धा त्रिपुरासुराशी जेव्हा त्यांचं युद्ध होत होतं तेव्हा त्यांना अपयश येत होतं, त्यांना विजय प्राप्त होत नव्हता, तेव्हा नारदांच्या सांगण्यावरून त्यांनी मंगलमूर्तींचं स्मरण आधी केलंय. आणि त्यानंतर जेव्हा त्रिपुरासुराशी त्यांचं युद्ध झालं तेव्हा भगवान महादेवांना विजय प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे पार्वती देवी सुद्धा, पार्वती माता सुद्धा असुरांशी जेव्हा युद्ध करायच्या तेव्हा त्यापूर्वी, युद्धापूर्वी त्या मंगलमूर्तींचं स्मरण केलेलं आहे. जरी मंगलमूर्ती म्हणजे त्यांचा पुत्र असला तरी सुद्धा त्याच्या स्मरणाचं महत्व हे भरपूर आहे. आपला पुत्र असून सुद्धा भगवान महादेवांनी, पार्वती देवींनी त्यांचं स्मरण केलेलं आहे. भगवान विष्णूंनी सुद्धा वामन अवतारामध्ये बळीवर विजय मिळवण्यासाठी त्या बलीला
प्राप्त करण्यासाठी, त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी आधी मंगलमूर्तींचं स्मरण केलेलं आहे. पहिल्या 2 चरणांमध्ये हे वर्णन केलेलं आहे. हरेणायध्यात त्रिपुर मथनेच्या सुरवधे गणेश पार्वत्या बली विजयकालेपि हरिणा. पुढे सांगतात विधात्रा संसृष्टौ उरगपतीना क्षोणी धरणे. आता विधात्रा म्हणजे जगाची निर्मिती करणारा ब्रह्मदेव. या विधाताने सुद्धा, विधाता म्हणजे कोण? या जगाची निर्मिती ज्याने केली, सृष्टीची निर्मिती ज्याने केली असा तो विधाता. विधातृ शब्द आहे. अशा या विधात्याने सुद्धा या सृष्टीची उत्पत्ती करण्यापूर्वी त्या मंगलमूर्तींचं स्मरण केलेलं आहे, त्याला अभिवंदन केलेलं आहे. विधात्रा संसृष्टौ उरगपतीना क्षोणी धरणे. असं म्हणतात की शेषनागाने त्याच्या फण्यांवरती ह्या पृथ्वीला तोलून धरलेलं आहे, धारण केलेलं आहे. या पृथ्वीचा भार आपल्यावर धारण करण्यापूर्वी, घेण्यापूर्वी सुद्धा त्या शेषनागाने सुद्धा आधी मंगलमूर्तींचं स्मरण केलेलं आहे. उरगपतीना क्षोणी धरणे आणि नरै सिद्धौ मुक्तौ त्रिभुवन जये पुष्पधनुषा. इथे 2 दृष्टांत, 2 उदाहरण सांगितली आहेत. नरैहि सिद्धौ मुक्तौ. नर म्हणजे आपण मनुष्य. आपण सर्व लोक सिद्धी प्राप्त करण्यासाठी किंवा मोक्ष मिळावा अशी इच्छा ज्यांना असते, असे सर्वजण मोक्षाची इच्छा पूर्ण होण्यासाठी, सिद्धी प्राप्त करण्यासाठी सुद्धा त्या मंगलमूर्तींचं स्तवन आधी करतो. आणि शेवटचं उदाहरण काय? नरै सिद्धौ मुक्तौ त्रिभुवन जये पुष्पधनुषा. आता असं आहे, मदनाबद्दलची बऱ्यापैकी सर्वांना माहिती असावी. पुष्प धारण करणारा मदन, त्याला जळून भस्म होशील असा शाप मिळाला असता, त्या मंगलमूर्तींचं स्मरण केल्यानंतर त्या मदनाला उशाप मिळाला आणि त्यानंतर याच मदनानं त्रिभुवनावरती विजय मिळवला, विजय प्राप्त केला. त्रिभुवन जये पुष्पधनुषा. हे कशामुळे झालं? तर त्या मंगलमूर्तींचं स्मरण, स्तवन, त्यांची उपासना, पूजा अर्चा या सर्व गोष्टी केल्यामुळे हे सर्व काही प्राप्त झालं, सिद्ध झालं. आता मंडळी, असा मुद्दा येतो, आपण सुद्धा घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्या मंगलमूर्तींचं स्मरण करतो. कोणती पण गोष्ट का असेना, कोणती पण धार्मिक कृत्य सुद्धा करायची असली तरी प्रथम त्या गजाननाचं, मंगलमूर्तींचं पूजन केलं जातं, मंगलमूर्तीची स्थापना केली जाते आणि मग ते धार्मिक कृत्य केलं जातं. शास्त्रांमध्ये सांगितलंच आहे. आपल्या धर्मग्रंथांची सुरुवात सुद्धा बहुतांशी श्री गणेशाय नमः अशीच केलेली आढळते, किंवा श्रीमन महागणाधिपतये नमः अशा पद्धतीने सुरू केलेलं आहे. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, मनाच्या श्लोकांची सुरुवात करताना अशीच केलेली आहे. त्या मंगलमूर्तींचं स्मरण करूनच केलेली आहे. अशी ही मंगलमूर्ती. कोणतंही कार्य जरी असलं तरी तिचं जर आपण स्मरण केलं तर काय होतं? जे काही विघ्न आहे, जे काही कष्ट श्रम आहे ते दूर जातात. म्हणून महाराज आपल्याला सांगतात, देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी. बर, आता असा मुद्दा आहे, पुढच्या चरणामध्ये ते काय सांगतात? जासी पाहता भवश्रम गेला, ते सुख वानूक आहे किंवा ते सुख बोलूक आहे. जासी पाहता म्हणजे ज्याच्या केवळ दर्शनानं, ज्याला फक्त पाहिलं तरी सुद्धा जे कष्ट आपल्याला आहेत ते सर्व कष्ट दूर निघून जातात, पळून जातात. जासी पाहता भवश्रम गेला. आता भव या शब्दाचेही अनेक अर्थ आहेत. भव म्हणजे भगवान महादेव शंकर, हे उदाहरण आपण पाहिलंच. आणि भव म्हणजे हा भवसागर असाही अर्थ घेता येतो. अर्थ घेता येतो म्हणजे आहेच आहे. या भवसागरातून आपल्याला तरुण जायचंय. मग काय केलं पाहिजे? हा भवसागर कसा बरं आहे?
कोणत्या कोणत्या गोष्टींनी युक्त आहे त्याचं वर्णन एके ठिकाणी केलेलं आहे. दुष्पारे भवसागरे जनिमृतिर्व्याध्यादि दुःखोत्कटे घोरे पुत्र कलत्र मित्र बहुलग्राहा करे भीकरे कर्मोत्तुंग तरंग भंग नितरैराकृष्यमाणो मुहो यातायात गति भ्रमेण शरणं किंचिन्न पश्याम्यहम् श्रीमंगलमूर्ती मोरया. काय सांगितलंय? हा जो भवसागर आहे हा तरुण जाण्यासाठी अत्यंत कठीण आहे, अवघड आहे. पण यातून आपल्याला तरुण तर जायचंय, मोक्ष हवाय, मुक्ती हवी आहे. या भवसागरामध्ये अनेक कष्ट आहेत, श्रम आहेत, दुःख आहेत, द्वंद्व सुरू आहेत, सुखदुःखांची, अनेक गोष्टींची. त्याचप्रमाणे जन्म मृत्यू यांचाही खेळ सुरूच आहे. म्हटलेलंच आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा, पुन्हा पुन्हा मृत्यू प्राप्त होणार, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, हाच खेळ सुरू आहे. आपला पत्नी, आपला पती, पुत्र या नावाच्या सुसरी मगरी आपल्या जीवनाचा नाश करण्यासाठी सिद्ध झालेले आहेत. आणि आपण करत असलेल्या कर्माच्या उत्तुंग ज्या लाटा आहेत त्या लाटा सुद्धा या जीवनरूपी नौकेला तडाखे देत आहेत. आपल्याला आत्मसुखाच्या किनाऱ्यापर्यंत जाऊच देत नाहीत. वासनांची प्रचंड वादळं अडवून ठेवतायत. अशा या कठीण, अत्यंत कठीण असणाऱ्या या भवसागरामधून आपल्याला तरुण जायचंय. मला सांगा, कोणाला असं वाटेल हो की मला पुन्हा जन्म मिळाला तरी चालेल, या जन्म मरण्याच्या खेळात माझं छान चाललंय, असं कधीतरी कोणी म्हणतं का? आपल्या आयुष्यात प्रत्येकाला अनेक कष्ट आहेत. फरक एवढाच असतो, काही लोकांच्या वागण्या बोलण्यावरून ते दिसून येतं, काही लोक ते दाबून ठेवतात. पण एखादी तरी अशी व्यक्ती या जगामध्ये आहे का? मला सांगा किंवा दाखवून द्या की ज्याला कोणतेच कष्ट नाहीत आणि सर्व समाधानाने सुखाने तो आपला संसार करत आहे, आपल्या प्रपंचामध्ये रममाण झालेला आहे. असा एक तरी व्यक्ती किंवा एक तरी मनुष्य आहे का आपल्यामध्ये? इथे असलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही दुःख, काही ना काही शैल्य, कोणता ना कोणता त्रास हा सुरूच आहे. फरक फक्त एवढाच की प्रत्येकाचा वेगळा वेगळा त्रास आहे, पण त्रास आहे हे नित्यच आहे. कधी कधी आपल्या जीवनामध्ये एवढे कष्ट आले की आपल्याला असं वाटतं की नको बाबा हे जीवन, जीवनाचा काही अर्थ नाही, कशाला जन्म मिळाला मला? असा प्रश्न एकदा तरी आपल्या आयुष्यात आपल्या मनामध्ये येऊन गेलेला असतो, जेव्हा अत्यंत वाईट परिस्थिती, अत्यंत वाईट काळ आपल्यावरती ओढावतो. मग मंडळी, अशा स्थितीमध्ये, या दुःखांच्या डोंगरामध्ये, या कष्टांच्या श्रमांच्या डोंगरांमधून आपल्याला तरुण जायचंय. शाश्वत स्वरूपी सुख, समाधान, आनंद आपल्याला मिळवायचंय, जिथे कोणत्याही गोष्टीचा त्रास आपल्याला होणार नाही आणि परमानंद फक्त शिल्लक राहील. लक्षात घ्या, सुखाला दुःख हा विरोधी शब्द आहे, पण आनंदाला विरोधी काहीच नाही. त्यामुळे आपण सुद्धा जेव्हा मला खूप आनंद झालाय असं म्हणतो, तेव्हा तो खरंच आनंद आहे का याचा विचार नक्की केला पाहिजे. तात्पर्य, आपल्याला सुख दुःख येत राहतं, पण आनंदाकडे आपली वाटचाल असायला हवी. आणि ती वाटचाल जर आपल्याला करायची असेल तर काय केलं पाहिजे? त्या गजाननाचं ध्यान केलं पाहिजे. असं सांगताना महाराज सांगतात, देव गजानन ध्यायी प्राण्या देव गजानन ध्यायी. आपला विषय फारच भरकटला, क्षमस्व. काय सांगितलं? ज्याचे पाहता भवश्रम गेला ते सुख बोलू काही किंवा ते सुख वानू काही. ज्याच्या नुसत्या दर्शनानं आपले सर्व कष्ट, सर्व विघ्न, संकट जे आहेत ती दूर पळून जातील किंवा त्यांचा नाश होईल, असं जर कोणी करू शकणार असेल, अशी जर कोणती देवता असेल तर ती मंगलमूर्ती आहे. म्हणून महाराज म्हणतात की त्या गजाननाचं ध्यान करा. पुढच्या चरणामध्ये ते काय सांगतात? जो स्मरता मग संकट कैचे नाम तयाचे गाई.
ज्याचं स्मरण आपण जर केलं, ज्याचं म्हणजे मंगलमूर्तींचं जर स्मरण आपण केलं, तर आपल्या जीवनामध्ये संकट येणारच नाही. संकट काहीचे. आता इथे परत महत्वाचा मुद्दा येतो बर का. मी मगासपासून म्हणतेय की त्याची पूजा करा, अर्चन करा, नाम घ्या, वंदन करा, नमस्कार करा इत्यादी सर्व गोष्टी सांगतेय. पण त्या फक्त कृतीपूर्वक असून उपयोगाचं नाही हो. तो भाव सुद्धा तिथे असला पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा. नुसता नमस्कार करायला काय, तो तर तुम्हाला सगळ्यांना मी करेन, तुम्ही मला कराल. पण मंडळी, आपण कोणतीही गोष्ट करतो ती भावपूर्ण असावी, श्रद्धेने युक्त असावी, विश्वासपूर्ण असावी. अशा स्थितीत जर आपण ते कार्य करत असू तर नक्कीच ते पूर्णत्वाला जातं. मनामध्ये प्रबळ इच्छा असावी लागते आणि फक्त सत्य भाव, शाश्वत भाव आपल्या मनामध्ये असायला हवा. त्या भक्तिप्रेमाने जर युक्त आपला भाव असेल आणि भक्तिप्रेमाने युक्त असणाऱ्या त्या भावाबरोबर, त्या भावनेसोबत जर आपण त्याला नमस्कार करत असू, हो साधा नमस्कार जरी मग केला तरी सर्व या संकटातून आपण तारले जाऊ. आपल्याला कोणतंच संकट येणार नाही. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जर फक्त आनंद आपल्याला मिळावा असं वाटत असेल, समाधानानं आपलं जीवन व्यतीत व्हावं असं वाटत असेल, तर काय करा, त्या मंगलमूर्तींचं ध्यान करा, त्यांचं स्मरण करा. जो स्मरता मग संकट कैचे. भावपूर्ण जर आपण त्यांचं स्मरण केलं तर काय होईल, संकटच येणार नाही. नाम तयाचे गाई. अशा पद्धतीनं त्या मंगलमूर्तींचं नामस्मरण, त्याचं नाम आपण सर्वांनी घेतलं पाहिजे. आता मंडळी, इथे मजा अशी आहे, नाम आपण घ्यायचं असं सांगितलंय. आत्ताच्या या कलियुगामध्ये, आत्ताच्या या कलीच्या काळामध्ये नाम साधनेला, या नामाला अत्यंत महत्व आहे. मंडळी, नाम महात्म्य असं आहे की कोणत्याही पद्धतीनं, कोणत्याही प्रकारानं जरी आपण नाम घेतलं तरी सुद्धा त्याचा परिणाम जो होतो तो चांगलाच होतो. आता ईश्वराचं नाव आपण आवडीनं घेतलं, रागारागाने घेतलं, तिरस्कारानं घेतलं, चिडून घेतलं, ओरडून घेतलं, मनातल्या मनात घेतलं, कुठल्याही प्रकारानं जरी त्याचं नाम आपण घेतलं तरी सुद्धा त्याचं फळ मात्र चांगलंच मिळणार आहे. आणि म्हणूनच शक्य तेवढ्या नामस्मरणामध्ये स्वतःला गुंतवायचा प्रयत्न करा. नाहीतर काय होतं, आपल्याकडनं कारणं दिली जातात. आता मी जेवण बनवते, मी नाही आता नाम घेणार. उलट का नाही, जेवण तयार करत असताना जर त्याचं नाम घेतलं, त्याचं म्हणजे देवाचं, कोणाचंही नाम नव्हे. जेवण तयार करत असताना, बनवत असताना जर देवाचं नाव घेतलं तर तो भाव त्या जेवणामध्ये सुद्धा उतरतो. त्या अन्नामध्ये सुद्धा ती पवित्रता, ते नाम उतरतं. आपण एरवी कोणतंही काम करत असू, घरातली कामं करत असू, झाडू मारण्याचं असेल, फरशी साफ करण्याचं, पुसण्याचं असेल, भांडी घासण्याचं असेल, गाडीवरून साधा जायचं असेल, अहो कधीही आणि कुठेही तुम्ही नाम घेऊ शकता. बघा मंडळी, अशी गोष्ट आहे की आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला ध्येय प्राप्त करण्यासाठी अनेक मार्ग सांगितलेत. मोक्ष मिळण्यासाठी, मोक्ष प्राप्तीसाठी अनेक मार्ग सांगितले. त्यामध्ये कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, उपासना आहेत, साधना आहेत, सगळे मार्ग आहेत. पण या अनेक मार्गांमध्ये बंधनं आपल्याला आढळतात. ज्ञान मार्गामध्ये बंधनं आहेत, कर्म मार्गामध्ये तर खूप बंधनं आहेत. कोणताही मार्ग सुलभ नाही, सोपा नाही. काही ठिकाणी 16 पाळणं असेल, अनेक ठिकाणी यज्ञ याग करायचं असेल, त्यामध्ये थोडीशी पण चूक होता कामा नये. इतकं कठोर असतं, अनेक व्रत वैकल्य असतात. मग या गोष्टी करताना आपलं मन घाबरतं की हे बरोबर झालं नाही तर, व्यवस्थित झालं नाही तर. पण मंडळी, नामाचं महात्म्य मात्र असं आहे की त्याला स्थानाचं बंधन नाही, वेळेचं, कुठल्या काळाचं बंधन नाही. त्यामुळे आपल्या इच्छित, आपलं इप्सित जे देवकर्म आहे, जे देव आहेत, आपल्याला आवडणारा जे देव आहे, त्या देवाचं नाम आपण घेतलंच पाहिजे. दिवसातनं एकदा, किमान एकदा तरी थोडा काळ, थोडा वेळ आपण नामस्मरण केलं पाहिजे. आपल्या देवाचं, आपल्याला जी देवता आवडते त्या देवतेचं नाम घेतलं पाहिजे.
काय सांगितलंय इथे महाराज? गजाननाचं नामस्मरण करायला सांगतात. जो स्मरता मग संकट कैसे नाम तयाचे गाई. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज काय सांगतात? तर गोसावी नंदन तनु मने वाचा बिनटे ज्याच्या ठाई. म्हणजे काय? तनाने सेवा, मनाने ध्यान आणि वाचेने नामस्मरण त्या मंगलमूर्तींचं आपण केलं पाहिजे. सर्व संतांबद्दलची एक विशेष गंमत अशी आहे की संतांनी उगाचच उपदेश कधीही केलेला नाही. आधी केले मग सांगितले असे सर्व संतांचं वैशिष्ट्य आहे. स्वतः संतांनी त्यांच्या जीवनामध्ये या गोष्टींचं आचरण केलेलं आहे आणि मगच त्या गोष्टींचा उपदेश त्यांनी केलेला आहे. कदाचित तुम्ही मलाही हा प्रश्न विचारू शकता, मनात विचार येऊ शकतो की ही एवढीशी लहान मुलगी मगासपासून आपल्याला सांगते की नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. तुम्ही मला विचाराल, तू तरी घेतेस का ग नाम? असा प्रश्न येऊच शकतो. हाही मुद्दा येतो की जर आपण एखादी गोष्ट करत नसू तर ती गोष्ट दुसऱ्याला सांगूही नाहीये. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो ती गोष्ट दुसऱ्याला जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपल्या बोलण्यामध्ये एक प्रभुत्व असतं, आत्मविश्वास असतो, कारण ती गोष्ट आपण अनुभवलेली असते. आता ह्यावरून तुम्हाला उत्तर मिळालंच असेल काय असेल ते, वेगळं सांगण्याची गरज नाही. तात्पर्य एवढंच की आपापल्या परीनं आपल्याला झेपेल तेवढं, आपल्याला जमेल तेवढं नामस्मरण आपण केलं पाहिजे. मग तुम्ही भरपूर करा, 13 कोटी करा किंवा 16 लाख करा, 9 लाख करा असं नाही, सुरुवात तरी करा. तुमचं तुम्हाला कळणार नाही की तुमचा आकडा कुठेपर्यंत गेला नामस्मरणाचा. तर तनानं सेवा, मनानं ध्यान आणि वाचेनं नामस्मरण नाम आपण घेतलं पाहिजे. आणि ते मंगलमूर्तींचं ध्यान करा असं महाराज आपल्याला सांगतात. वेळ फार चाललाय पण बोलणं राहत नाहीये, त्यामुळे काही काही मुद्दे बोलल्याशिवाय राहत नाही, म्हणून आपण चिंतन करू त्यांचं आणि मग पूर्वरंग समाप्तीकडे वळूयात. मंडळी, मुद्दा असा आहे, मगासपासून आपण मंगलमूर्तींबद्दल ऐकतोय, आपण काय काय केलं पाहिजे, काय काय नाही केलं पाहिजे, अशा अनेक गोष्टींचा विचार आपण करतोय. पण या मंगलमूर्तींकडे कधी निरखून पाहिले का तुम्ही? या मंगलमूर्तीकडे कधी एक चित्तानं एकटक बघितलंय का? मंगलमूर्तींचं रूप जे आहे त्या रूपाला कधी सूक्ष्मतेने निरखून पाहिलंय का? ती मूर्ती आपल्याला काय काय शिकवते, ती मूर्ती आपल्याला काय काय सांगू इच्छिते, याचा कधीतरी विचार केलाय का? आता वास्तविक होतं असं की कोणत्याही देवळामध्ये आपण नमस्कार करायला गेलो, जातो, नुसता नमस्कार करतो, नमस्कार झाला, प्रदक्षिणा करायची असेल तर करतो आणि परत मार्गाने निघतो. पण मंडळी, मंदिरामध्ये आल्यानंतर कधीतरी त्या मूर्तीला नमस्कार करताना, त्या मूर्तीकडे बघताना आपली नजर दुसरीकडे जाऊ नये असं कधीतरी वाटलंय का हो? एकदा तरी कधीतरी रडू आलंय का मंदिरातून बाहेर जाताना? आता पुन्हा कधी मंदिरात येणं होईल माहित नाही, वेळच नाही हो देवळात जायला, बाकीच्या कामांसाठी खूप वेळ असतो. असो, या ज्या मूर्त्या आहेत त्या आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतात. आपल्याला ती दृष्टी येणं गरजेचं आहे की ही मूर्ती आपल्याला काय सुचवतीये, काय सांगतीये, आपल्याकडे काय मागतीये. मंगलमूर्तींकडे आपण वळूयात, म्हणजे त्यांच्याच बद्दल आपण ऐकतोय मगासपासून आणि तोच विषय आहे चिंतनाचा म्हणून. मंगलमूर्तींच्या पायाजवळ त्यांचं वाहन आहे. त्यांचं वाहन कोण? उंदीर मामा, उंदीर. आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अनेक जणांना असा प्रश्न पडतो, हे फार चुकीचं आहे हो, अहो आपले गणपती केवढे, तो उंदीर केवढा, एवढीसाची मुकला, या गणपतीचं वाहन उंदीर कसं बरं असू शकेल? लहान लहान मुलं हा प्रश्न विचारू शकतात. गणपतीचा देह एवढा मोठा, तो उंदीर बिचारा एवढूसा, ते मावणार तरी आहेत का? अनेक जणांना पटतच नाही. पण मंडळी, उंदीर हे फक्त वाहन नसून ते प्रतीक आहे, याचा विचार कधी आपण केलाय का?
कशाचं प्रतीक आहे? तर उंदीर हे मायेचं प्रतीक आहे. उंदीर काळ्या रंगाचा असतो, माया पण काळ्या रंगाची असते. काही जण प्रश्न विचारतील, काहीही काय सांगताय, पांढऱ्या रंगाचे पण उंदीर असतात की? तो विचार बाजूला ठेवा. महत्वाचं काय, आपण प्रतीकाच्या दृष्टीने बघतोय म्हणून त्यातला सिद्धांत काय आहे त्याचा विचार करायचा. म्हणून उंदीर हा काळ्या रंगाचा असतो, माया ही काळ्या रंगाची असते. उंदीर हा असा बिळात लपलेला असतो, बिळातला बाहेर शक्यतो येत नाही. किंवा घरी सुद्धा आला तर त्याला पकडण्यासाठी किती ती जीवाची धांदल आणि आटापिटा. बादल्या घ्या, ते चटया असतात त्या उभ्या लावा, काठी घ्या, असं मारा म्हणजे तो बाहेर येईल, त्या पद्धतीने तसा तो बाहेर जाईल. किती काय काय गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. तात्पर्य काय, उंदीर हा असा आहे की जो पटकन आपल्या हाती लागत नाही. माया सुद्धा अशीच अदृश्य आहे, ती आपल्याला दिसत नाही. अजून एक मुद्दा असा, साम्य या दोघांमधलं असं आहे, आपल्या घरामध्ये जर आपण आपल्यासाठी एक नवीन कपडे घेतले आणि कपाटामध्ये ठेवले, आपलं लक्ष नव्हतं, त्या कपाटात उंदीर होता. दुसऱ्या दिवशी नवीन कपडे परिधान करावेत म्हणून कपाट उघडून पाहतात तो काय, ते जे वस्त्र, ते कपडे घेतलेले होते ते कुरतडून टाकले होते. मग आपल्या लक्षात येतं की हे उंदराचंच का. म्हणजे उंदीर काय करतो, तर जी वस्त्र आहेत ती कुरतडून टाकतो. त्याचप्रमाणे माया सुद्धा काय करते, हे भरजरी वस्त्र जे आपल्याला दिलेलं आहे ते कुरतडून टाकते. मग मंडळी, या मायेवरती तुमचं प्रभुत्व नाही, माझं प्रभुत्व आहे असं मंगलमूर्ती आपल्याला सांगतात. आणि म्हणून उंदीर हे त्यांचं वाहन, जे मायेचं प्रतीक आहे. बघा, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी असा विचार केलाही असेल, केला नसेल सुद्धा, मग आतापासून करा. मंगलमूर्तींचे पाय जे आहेत ते आखुडलेले आहेत, कारण त्यांची यातायातच थांबलेली आहे. हो, यातायात गतिभ्रमेण ठाईच बैसोनी करा एक चित्त, हे जे तत्व आहे ते मंगलमूर्ती आपल्याला यातून दाखवते की त्यांचे पाय आखूड आहेत. काय आहे कारण, आपण सतत धावतोय, धडपड करतोय, धड पडेपर्यंत धडपडतोय. मग ती यातायात सुद्धा कुठेतरी स्थिर व्हायला हवी, म्हणून त्यांचे पाय आखूड आहेत. लंबोदर, मंगलमूर्तींचं उदर जे आहे ते मोठं आहे. आता ह्याच्याही मागे कारण आहेत. आपल्याला अनेक कथा माहिती आहेत, अनेक दंतकथा माहिती आहेत. पण मंडळी, त्यांचे जे भक्त आहेत, जे खरे भक्त आहेत, त्या भक्तांचं भक्ती प्रेम ज्यांनी आपल्या उदरामध्ये ठेवलंय, साठवलंय, त्याचप्रमाणे जे पापी लोक होते, जे नंतर मंगलमूर्तींना शरण गेले, त्यांची पापकर्म ज्यांनी आपल्या उदरामध्ये साठवलेली आहे, एवढं सगळं हे जग अख्खं, हे विश्व ज्यांच्या उदरामध्ये स्थित आहे, इतक्या सगळ्या गोष्टी जर त्यांच्या उदरामध्ये असतील तर ते लंबोदर का बरं असणार नाही? अर्थात असणार. म्हणूनच लंबोदर आहे. शुंडादंड, सोंड, हत्तीचं मुख आहे ना मंडळी. शुंडादंड कशासाठी, त्यातून काय शिकायचं आपल्याला, काय आपण समजून घेऊ शकतो? श्रोते हो, असं ऐकलं आहे, म्हणजे असं आहे सुद्धा, मी पाहिलं नाही पण ऐकलंय, की हत्ती जो असतो त्या हत्तीच्या पुढे जर दाणे टाकले, तांदळाचे दाणे वगैरे टाकले, ओले असतील तरी, किंवा असे दाणे टाकले, तर त्या दाण्यांपैकी एक दाणा त्याला उचलायचा असेल तर तो एक दाणा उचलू शकतो. इतकं अग्र सूक्ष्म टोक त्याच्या सोंडेमध्ये असतं, ती ताकद त्याच्यामध्ये असते. अनेक दाण्यांपैकी एक दाणा तो उचलू शकेल. मग यातून आपल्याला काय शिकायचं आहे? आपल्या जीवनामध्ये अनेक विषय आहेत, अनेक गोष्टी आहेत, प्रलोभन आहेत, वासना आहेत, विकार आहेत. या सर्वांमध्ये चांगल्या गोष्टीही आहेत आणि वाईट गोष्टीही आहेत. सगळ्या गोष्टींचा समूह आहे. मग यामध्ये चांगलं काय ते आपण घ्यायचंय, बाकीचं सोडून द्यायचंय. आपण वाईट पण घेतो आणि चांगलं पण घेतो, तसं आपण नाही केलं पाहिजे, हे आपल्याला शुंडादंड सांगते. एक दात पूर्ण आहे आणि एक दात अर्धा आहे. आता ह्याच्यातून काय बरं आपण शिकू शकणार? ह्याच्यात काय,
तर मंडळी, जो अर्धा दात आहे तो आपल्याला काय सांगतो? आपण कितीही जरी मोठे असलो, कितीही सज्जन असलो, सदाचारी असलो, सतशील असलो, तरी सुद्धा कधी कधी थोडासा अहंकार आपल्यामध्ये शिल्लक राहतो. थोडी थोडी प्रमाणात वासना ज्या असतात त्या आपल्यामध्ये शिल्लक राहतात. कधी कधी तरी हे होतच, चुकून का असेना पण हे होतं. आणि आपल्यामध्ये जर आपण विचार केला तर आपल्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या गोष्टी सामावून भरलेल्या आहेत. कधी राग येईल सांगता येत नाही, कधी कुठल्या गोष्टीचा मोह होईल सांगता येत नाही, कधी दुसऱ्याचं चांगलं झालं म्हणून द्वेष करायला सुरुवात होईल ते सांगता येत नाही. मग मंडळी, हा जो अर्धा दात आहे तो या वासनांचं प्रतीक आहे. कसं आहे, शेवटी मनुष्य म्हटल्यावरती वासना, प्रलोभन, विकार हे असणारच. पण ते केवढे असावे? तर त्या अर्ध्या दाता एवढेच असावेत. हे तो अर्धा दात आपल्याला सांगतो. मग पूर्ण दात काय बरं सांगतो? तर विवेक, वैराग्य या गोष्टीचं ज्ञान ते आपल्याला करून देऊ इच्छितात. मंडळी, वैराग्य गाठणं सोपं नाहीये. विवेकाच्या अधिष्ठानावरती वैराग्य प्राप्त करायचंय. आपल्याला वैराग्य येतं हो. कुठल्या गोष्टीचं वैराग्य येतं? रोज रोज चहा पिऊन नाही, मला आता कंटाळा आलाय, चहाचा वैरागच आलाय, मला वैराग्य आलाय चहाचं. सांगितलं आज आईला, आई उद्यापासून मला चहा देऊ नकोस ना, वैराग्य आलाय मला चहाचं, मला चहा नको, हे वैराग्य आहे माझं. आठवडा झाला, पुन्हा दुसऱ्या आठवड्यापासून ऐक ना ग आई, दे ना चहा. झालं तेवढे दिवस पुरे झाले ग, चहा हवाय, गरज आहे चहाची, चहाशिवाय जगू नाही शकणार, चहा पाहिला, झालं वैराग्य. मग मंडळी, याला वैराग्य म्हणावं का? हाच प्रश्न मुळात निर्माण होतो. मग तो जो पूर्ण दात आहे तो वैराग्याचं प्रतीक आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला ज्या मर्यादेपर्यंत वैराग्य गाठता येणार असेल त्या मर्यादेपर्यंत, त्या पातळीपर्यंत वैराग्य आपण आपल्यामध्ये आणलं पाहिजे, हे सांगण्यासाठी पूर्ण दात आहे. आता त्यांचे जे डोळे आहेत ते असे बारीक आहेत. बारीक डोळे कशासाठी आहेत? तर त्या डोळ्यांनी निरीक्षण शक्ती जी आहे ती उत्तम असते. बघा ना, आपलं साधं उदाहरण, जेव्हा कधी कधी आपल्याला थोडंसं काही दिसत नाही, आपण लगेच असं करतो, डोळे बारीक करतो, म्हणजे तरी दिसेल, थोडं का असेल. तात्पर्य, आपल्या डोळ्यांसमोर अनेक गोष्टी घडतायत, अनेक गोष्टी सुरू आहेत. त्यापैकी वाईट काय, चांगलं काय याची जाणीव, याचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी ही बारीक सूक्ष्म दृष्टी, सूक्ष्म नजर आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून त्यांचे डोळे बारीक आहेत. हे आपल्याला शिकवतात की प्रत्येक गोष्टीकडे बघताना नीट विचार करून, निरीक्षण आपण करून मग त्या गोष्टींकडे वळावं. त्यांचे कान सुपासारखे आहेत. आता याचं उदाहरण सर्वांनाच माहिती असेल. सुपासारखे कान आहेत. मंडळी, सूप नावाचं एक साधन आहे जे आपल्याला माहिती असेल, अनेकांच्या घरीही ते उपलब्ध असतं. त्या सुपाचा काय फायदा असतो? तर दाणे वगैरे असतील त्यांची फोलपटं जी असतात ती फेकून देण्यासाठी, टाकून देण्यासाठी सूप याचा आपण वापर करतो. म्हणजे काय, जी फोलपटं आहेत ती टाकून दिली जातात. आता गणपतीचे कानही सुपासारखे आहेत. तर सुपासारखे काय? तर मंडळी, आपल्या कानावर सुद्धा अनेक गोष्टी ऐकू येतात, अनेक गोष्टी पडतात. त्यापैकी ज्या गोष्टी आपल्यासाठी हितकारक आहेत, ज्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या आहेत, तेवढ्याच गोष्टींचं श्रवण करायचं आणि उरलेल्या गोष्टी काय करायच्या? फोलपट जशी टाकली जातात, फेकतात, तशा इतर गोष्टी फेकून द्यायच्या. साधी साधी उदाहरणं असतात हो. आपल्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी तंतोतंत वेळोवेळी प्रत्येक क्षणी घडत असतात. काय होतं? शाळेत कधीतरी मारामारी होते, एखादा चांगल्या मुलाला मारलं जातं आणि त्या मुलाविषयी वाईट बोललं जातं. इतर सर्व मुलं असतात ती काय करतात? एकमेकांना चाड्या करतात.
तो मुलगा वाईट आहे, तो मुलगा वाईट आहे असं सांगितलं जातं. कधी कधी चांगली लोक फसतात, कधी कधी वाईट लोक फसतात. आपण सुद्धा बऱ्याच वेळा म्हणतो ना, तुम्ही असंही म्हणाल, ही लहानची एवढी मुलगी कसलं चणचणीत बोलते, एवढ्या लहान वयात हिचं हे बोलणं योग्य आहे का, असा प्रश्न तुमच्याही मनात येऊ शकतो आणि नक्कीच येईल. मला जर एका व्यक्तीने त्रास दिला तर दुसऱ्या व्यक्तीला जाऊन मी लगेच सांगते, ती जी माझी मैत्रीण आहे ना ती खूप अशी वाईट आहे, ती मला खूप काही बोलली. आणि मग असं होतं, या अशा गोष्टी खात्री नसल्यामुळे जेव्हा पसरल्या जातात त्याचे परिणाम नंतर वाईट होतात, परिणाम नंतर भोगावे लागतात. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुद्धा कोणत्याही गोष्टी घडत असतील, इतरांकडून अनेक गोष्टी आपल्याला कळत असतील, तर त्यातल्या खऱ्या कोणत्या, खोट्या कोणत्या, माझ्यासाठी चांगलं काय आहे, गरजेचं आहे का ते माझ्याजवळ ठेवणं, या गोष्टींचा विचार करून आपण आचरण केलं पाहिजे. तात्पर्य, जे चांगलं आहे, जे माझ्या बघण्यायोग्य आहे, माझ्या बघण्याला हितकारक आहे, माझ्यासाठी माझ्या जीवनात ज्याचा चांगला उपयोग होणार आहे, या गोष्टी आपण ऐकाव्यात, या गोष्टींचं निरीक्षण जास्त करावं आणि जे वाईट आहे त्यांना सोडून द्यावं. चतुर्भुजा आहेत. या चतुर्भुजामध्ये एका हातात आयुध आहे, एका हातात कमळ आहे, एक हात आशीर्वाद देण्यासाठी असा स्थित आहे, तर दुसरा हात असा आहे जो आपल्याकडे काहीतरी मागतोय. मंडळी, आत्ताच मागच्या महिन्यामध्ये गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा झाला. बऱ्यापैकी सर्वजण आपापल्या घरी मंगलमूर्तींची जी मूर्ती आहे ती आणतो, प्रतिष्ठापना करतो, पूजा अर्चा करतो आणि विसर्जन करतो. मोठ्या उत्साहाने हा सण आपण सर्वजण साजरा करतो. पण मंडळी, त्या हातावर जो हात आपल्याकडे काहीतरी मागतोय त्या हातावर आपण काय बरं ठेवतो? मोदक ठेवतो. मग तो गुळ खोबऱ्याचा असेल नैवेद्य दाखवलेला, त्याचा तळणीचा असेल, उकडीचा मोदक असेल, आतमध्ये सारणाचे वेगळे वेगळे प्रकार असतील. आजकाल खूप चॉकलेटचा मोदक मिळतो, आंब्याचा मोदक मिळतो, अनेक प्रकार येतो, प्रकारांची कमी नाही. मंडळी, तो मोदक किंवा तो नैवेद्य जो काही आपण त्याला दाखवतो, तो जेव्हा त्याच्या हातावर आपण ठेवतो तेव्हा आपल्या मनात असा एकदा तरी विचार येतो का की हा हात जो आपल्याकडे मागतोय तो मोदकच मागतोय का? बर, आणि जर मोदक मागत असेल तर कोणता मोदक मागतोय? आपण काय करतो, आपल्याला जो मोदक आवडतो तो त्याच्या नावावर खपावतो. मला तर बाई उकडीचेच मोदक आवडतात म्हणून उकडीचाच मोदक त्याच्या हातावर ठेवतो. लहान मुलांना आता आंब्याचा मोदक आवडेल, चॉकलेटचा मोदक आवडेल, तो मोदक ठेवतो. त्याला पण तोच पाहिजे होता कारण मला तो पाहिजे होता, असं असतं. पण मंडळी, त्याला खरंच तो मोदक अपेक्षित आहे का? वेळ खूपच चाललाय, त्यामुळे आपण चरित्र कथनाकडे वळूयात. पण थोडक्यात सांगते, नाहीतर विषय अर्धवट राहील, की त्याने जो हात असा ठेवलाय त्याला काय अपेक्षित आहे? आपण जो मोदक ठेवतो तो मोदक अपेक्षित आहे का? तर मंडळी, तसं नाहीये. गजाननाला, गणपतीला मनमोदक अपेक्षित आहे. आता ज्याप्रमाणे उकडीचा मोदक घरची माऊली करते, त्याची जी प्रक्रिया आहे तशी प्रक्रिया मनमोदक तयार करतानाची पण आहे. वेळ कमी असल्यामुळे ती प्रक्रिया आपण नाही ऐकणार आहोत किंवा त्याचं चिंतन आपण आता नाही करू शकणार. खरं तर मला सांगायचं होतं, खूप वेगळे वेगळे विषय तुम्हालाही कळाले असते की अशी तुलना पण होऊ शकते, असंही केलं जाऊ शकतं, अशाही गोष्टी असतात, पण आपण त्याचा विचार करत नाही. तात्पर्य थोडक्यात सांगते, ज्याप्रमाणे घरची माऊली जी असते ती उकडीचा मोदक करताना तांदूळ घेते, त्या तांदळांना स्वच्छ करते, पाण्याने उकड वगैरे तयार करते, सारण भरून मोदक तयार करते, त्याचप्रमाणे गुरु माऊली जी आहे ती सुद्धा मनमोदक तयार करते. आणि हा मनमोदक कसा केला जातो? तर तांदळांची तुलना विचारांशी केलेली आहे. विचाररूपी तांदूळ जे आहेत त्यांना स्वच्छ करून त्यांच्यावर संस्कार केले जातात. त्याच्यानंतर उकड तयार करताना अग्नी दिला जातो. इथे ज्ञानाग्नी दिला जातो, ज्ञानाचा अग्नी दिला जातो. उकड तयार झाली की नाही पाहण्यासाठी तार आली की नाही बघतात. त्याचप्रमाणे इथे मनमोदक करताना भक्ती प्रेमाची तार आली की नाही असं बघतात.
असे अनेक छोटे छोटे विषय आहेत, छोटे छोटे मुद्दे आहेत. तात्पर्य एवढंच की मनमोदक कसा आहे, तर सर्व विचारांनी परिपूर्ण, संस्कारांनी युक्त, छोटे छोटे संस्कार झालेला, भक्तिप्रेमानं नटलेला, ज्ञानाग्नीने युक्त असणारा असा हा मनमोदक, विकाररहित असा सुंदर असा हा मनमोदक त्या मंगलमूर्तींना अपेक्षित आहे. मग मंडळी, पुढच्या वर्षी जेव्हा गणेश चतुर्थीचा महोत्सव असेल तेव्हा उकडीचे मोदक किंवा आपल्याला आवडणारा मोदक आपण त्यांना समर्पित करायचंच आहे, पण मनमोदक आपल्याला त्याला कसा बरं समर्पित करता येईल, त्याची सुरुवात तरी आपल्याला कशी करता येईल, आपले विचार शुद्ध कसे ठेवता येतील, याचा विचार आपण नक्की केला पाहिजे आणि आपण नक्की करूया. आणि खरं सांगू का, याचा विचार करण्यामध्ये खूप गंमत आहे, कारण मी स्वतः त्या गोष्टींचा विचार करायला लागले. आणि एक एक गोष्टी नवीन नवीन अशा सापडत जातात की त्यातनं बाहेर यावंसंच वाटत नाही. ते विश्व, तो आनंद वेगळाच असतो जेव्हा आपल्याला काही गोष्टी समजतात, त्यांची जाणीव होते. तर असा हा मनमोदक त्याला अपेक्षित आहे. आपल्या आवडीचा मोदक देता देता हा मनमोदक सुद्धा आपण त्याला द्यायचा आहे असा विचार आपण करूया. लगेच नाही जमणार, वेळ लागेल, पण लागू दे, तीही उत्कर्षाची पायरीच आहे. तात्पर्य, अशी ही मंगलमूर्ती आपल्याला अनेक गोष्टी शिकवते. आपण त्यातून कोणकोणत्या गोष्टी शिकतोय याचा विचार आपण केला पाहिजे, ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे अशा जर मंगलमूर्तींचं ध्यान आपण केलं, स्मरण केलं, नमस्कार केला, वंदन वगैरे केलं, पूजा अर्चा केली, तर आपल्या जीवनामध्ये जर संकट असतील तर ती दूर पळून जातील, कारण भगवान मंगलमूर्ती विघ्न हरतायत. आणि मंडळी, आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला आनंद मिळवायचा असेल, समाधान, सुख हवं असेल, सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात असं वाटत असेल, तर काय कराल, त्या मंगलमूर्तींचं ध्यान कराल. हेच जणू पूर्व पद्यात गोसावी नंदन स्वामी महाराज आपल्याला सांगतात. देव गजा